स्वर्गवासी गंगारामजी ठक्करवाड साहेब यांच्या प्रयत्नाने व प्रेरणेनुसार त्यांच्या नातीच्या विवाहापासून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न होत आलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 1 मे 2024 रोजी बिलोली येथे कुंचनवार फार्म हाऊस मेन रोड बिलोली या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे। वधूला मणी मंगळसूत्र जोडवे व वधूवरांना कपडे असे समितीकडून आम्ही देत आहोत। सर्वधर्मी याप्रमाणे हिंदू, मुस्लिम, बौद्ध ज्या त्या धर्माप्रमाणे आम्ही विधिवत तिथं आम्ही विवाह लावण्याची व्यवस्था करत आहोत। स्वर्गवासी माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड साहेब यांच्या प्रेरणेने त्यांच्या सामूहिक विवाह सोहळा त्यांनी चालू केला। पहिल्यांदा 2002ला त्यांच्या नातीच्या लग्नामध्ये सामूहिक विवाह त्यांनी चालू केला आणि तोच परंपरा आज जगात चालू आहे। ते परंपरा चालवण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब व तसेच कुंडलवाडीचे प्रतिष्ठित व्यापारी साईनाथ सावकार उत्तरवार, तसेच बिलोलीचे विजय सावकार कुंचनवार, तसेच सगरोळीचे गंगाधर सावकार शक्करवार व असे प्रतिष्ठित व्यक्ती, दानशूर व्यक्ती यांनी सर्वांनी मिसळून एक सामूहिक विवाह सोहळा परंपरा ही चालू ठेवलेली आहे बिलोली तालुक्यामध्ये। त्याच परंपरेनुसार यावर्षी पण सामूहिक विवाह सोहळा 1 मे 2024 तारखेला तारीख ठरलेली आहे आणि त्या विवाह सोहळ्याचं स्थळ आहे कुंचनवार फंक्शन हॉल, बोधन रोड, बिलोली। आणि सर्वांना मी आव्हान करतो की बाबा ह्या नोंद करण्यासाठी सर्व धर्मातील लोकांनी ह्या विवाह सोहळ्यासाठी नोंद करावे। मातंग असो, बौद्ध असो, मुस्लिम असो, हिंदू असो, कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांनी नोंद केल्यावर त्यांच्या ज्या पद्धतीनं विवाह होतो त्या पद्धतीनं आम्ही तिथं विवाह करू। आणि त्याचबरोबर तिथं जे वराडी मंडळ येतील त्यांना मंडळाकडून सामूहिक विवाह मंडळाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येईल। त्याचबरोबर जे वधू असतील त्यांना मणी मंगळसूत्र देण्यात येईल, त्याच्यानंतर वरांना कपडे देण्यात येतील व त्याचबरोबर सर्वांनी नोंद करून बिलोली तालुक्यात जी परंपरा आहे चालू आहे ती परंपरा असेच सर्वांच्या प्रयत्नाने राहावी